कसे आहात सगळे? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मी आज काय बनवत आहे बघा, ताकाची कढी. कढी कोणाकोणाला आवडते प्लीज कमेंटमध्ये सांगा मला. तर हे बघा, मी इथं ताक घेतलेलं आहे आणि ताकामध्ये मी थोडंसं बेसन टाकते. हे बघा, असं बेसन टाकून सगळं मी मिक्स करून घेत आहे. आणि ताकाची कढी खूप छान लागते. थोडीशी आंबट आंबट असली ना खायला, ताक आणि भात खायला कोणाकोणाला आवडतो प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि कोणाकोणाला आवडते ताकाची अशी कढी. तर मी आज बनवत आहे कढी आणि भात. तर आजचं जेवण असणार आहे कढी आणि भात. तर मी बघा आता बेसन ह्याच्यामध्ये पूर्ण टाकून सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे. हे इथे दाखव बाळा. हे बघा, पूर्ण बेसन वगैरे टाकले ह्याच्यात ताकामध्ये आणि मिक्स करून घेते सगळे मी आता. तर हे बघा, मी ताकामध्ये टाकण्यासाठी इथं मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे. हे सगळं मी मिक्स आता करून वाटून घेते, बारीक असं वाटून घेते. ही वाटण करून आता मी मिक्सरवरती हे वाटून घेते. तर हे बघा, इथे मी मस्त असं बारीक असं वाटून घेतलेलं आहे. जसं तुम्हाला तिखट कढी आवडते, कमी तिखट आवडते, त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या वगैरे घ्यायच्या. तर मी तर बघा सगळं मिक्स करून हे वाटून असं बारीक असं वाटून घेतलेलं आहे. हे बघा, तर मी आता बनवते कढी. तर हे बघा, ताकामध्ये आपण बेसन टाकलेलं असतं आणि जास्त घट्ट होतं. कोणाला घट्ट आवडते कढी, कोणाला पातळ आवडते, त्यानुसार आपण पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये. तर मी पाणी पण आता ॲड करणार आहे, तुम्हाला दाखवते. तुम्ही बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग कढी बनवूया आपण. तर इथं पातेल्यामध्ये मी तेल टाकून घेते. तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं. तर हे बघा, तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडायला लागली, ते बघा कशी मोहरी तडतडत आहे. चांगली मोहरी भाजली ते त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकून घ्यायचा, भाजून घ्यायचा चांगला. थोडंसं जिरं टाकायचं. हे बघा, जिरं टाकलं, थोडंसं जिरं पण चांगलं भाजून घ्यायचं. आणि आता आपण वाटलेला मसाला त्यामध्ये टाकून घ्यायचा. हा वाटलेला मसाला पूर्ण याच्यामध्ये टाकून घ्यायचा. हे बघा, मसाला चांगला भाजून घ्यायचा. मसाला चांगला भाजला की त्यामध्ये आपण हळद टाकायची. हे बघा, आपला मसाला पण चांगला आता भाजलेला आहे. खरपूस असा चांगला असा भाजून हलवून मस्तपैकी घ्यायचा. आणि आता त्यामध्ये आपण टाकूया हळद. हे बघा, मी आता त्यामध्ये हळद टाकून घेते. हळद चांगली भाजून घ्यायची. हळद कधी टाकताना चांगली भाजून घ्यायची, नाहीतर हळदीचा ना वास येत असतो. त्याच्यामुळे हळद चांगली तेलामध्ये भाजून घ्यायची असते. कोणत्याही पदार्थात तुम्ही हळद वापरत असाल तर हळद चांगली भाजून घेत जावा. हे बघा, हळद आपली चांगली भाजलेली आहे. आता मसाला पूर्ण भाजून निघलेला आहे, मस्त तेल सुटलेलं आहे बघा. आणि आता आपण त्यामध्ये हे वतून टाकूया मिश्रण. कढी आता वतूया, ताक हे ह्याच्यामध्ये घालून घेऊया. हे बघा, आ हा 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 हा, कलर पण काय सुंदर आला आहे बघा. मस्त असा कलर आलेला आहे. काय दिसत आहे कढी. मस्त अशी जब्बर फोडणी बसलेली आहे ताकाला. बघा कशी दिसत आहे कढी आपली. हे वाटणाचं जे भांडं आहे ते पण मी त्याच्यामध्ये पाणी घेऊन स्वच्छ धुवून असं मी आता ह्याच्यामध्ये ॲड करते. तर आता मी हे मसाला वाटलेलं भांडं होतं तेच खंगळून मी कढीमध्ये ओतते. तर मी एवढं पाणी ओतलेलं आहे याच्यामध्ये, कारण मला जास्त घट्ट कढी नाही आवडत. मला पातळच कढी खायला छान वाटते. आणि कढीला कसं उकळी येऊन द्यायची नाही. उकळी जर आली कढीला तर कढी फुटते. जी ताक असतं ना ते असं फुटलं जातं. जसं आपलं काय बोलतात दही असतं ना, दह्यासारखं होतं. ते वेगळं वेगळं होतं. पाणी एका साईडला आणि ताक एका साईडला, असा प्रकार होऊन बसतो.
म्हणून कढीला उकळी येऊन द्यायची नाही, सारखा जरा हलवत राहायचं कढी, म्हणजे उकळी येणार नाही, कढी पण शिजून निघेल आपली, म्हणून हलवत राहायचं जरा. नक्की सांगा मला कढी कोणाकोणाला आवडते, कढी भात खायला कोणाकोणाला आवडतो, सुंदर अशी लागते. हे बघा आता मी मीठ घालते कढीमध्ये, मीठ टाकून घेतलं आणि कढी आता मी जरा हलवत राहणार आहे, कारण उकळी येऊन द्यायची नसते ना कढीला, म्हणून. तर हे बघा आपली कढी कशी एकदम कलर पण कसा मस्त आलेला आहे. अंदाजे सांगायचं म्हटलं तर मी अर्धा लिटर ताक घेतलं होतं. तर आपली कढी आता रेडी झालेलीच आहे. अर्धा लिटर मी ताक घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मी एक ग्लासभर एवढा ग्लास एक पाण्याचा घातला असेल. जशी तुम्हाला आवडते त्या पद्धतीने तुम्ही करत जावा. जशी कुणाला घट्ट आवडते, कोणाला पातळ आवडते, तर मला तर पातळच आवडते कढी. आणि मस्त अशी वास पण काय सुटलेला आहे, भारी एकदम. कढी आणि भात खायची मजा काही वेगळीच असते. तर या सर्वांनी आज कढी भात खायला. तर हे बघा आपली कढी कशी दिसत आहे, मस्त सुंदर झालेली आहे कढी. वास पण खूप छान सुटलेला आहे, फोडणी एकदम जबर बसलेली आहे. या आता जेवण करायला बसलोय. हे बघा मस्त अशी कढी झालेली आहे आता आणि एकदम छान झालेली आहे. तिखट वगैरे आंबटपणा पण व्यवस्थित, तिखटपणा आणि आंबटपणा व्यवस्थित मॅनेज झालेला आहे, खूप छान झालेली आहे. तर या सर्वांनी जेवण करायला चला. तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय.